सत्य आज जरा जास्तच कौतुक करतेस असं नाही वाटत? म्हणजे मगाशी चंद्राची उपमा दिलीस, आता जेवणाचं एवढं कौतुक करतेस. अहो आता जेवण भारीच झालंय, फर्स्ट क्लासच झालंय, मग कौतुक करायलाच पाहिजे ना. आणि मुळात ना नवऱ्यानं बायकोचं कौतुक करताना कंजूसपणा करूच नाही, या मताचा मी माणूस आहे बघा. चांगलं मत आहे. जगातल्या सगळ्या नवऱ्यांचं ना हेच मत असलं पाहिजे. तू शिकवणे घाला सुरू कर नवऱ्यांच्या. हा, वेळ मिळाला की लगेच करतो. काय झालं, खडा लागला? मीठ जास्त झालं का? काय झालं? वाघमारे, मगाशी तुम्ही घास भरवला बरोबर, आणि आता मी स्वतः हातानं खाल्लं, पण माझ्या हातानं खाण्यात ना ती मजाच नाही आहे. तुम्ही भरवता का अजून? म्हणजे कसं टेस्टी बी लागेल आणि 2 घास जास्त बी जातील. आत्ता आली ना चव, क्या बात है. काय तात्यासाहेब, ते सत्यान मंजू नाही सापडलेत. आम्हाला चकवा देऊन कुठं गायब झालेत काहीच कळलं ना. आणखी 4 ठिकाणी शोधायचं ना. मग ते मला पाहिजेत. ती मंजरी वाघ तो सत्या मला पाहिजे, जिवंत मेलेले कसं. त्यांना आणल्याशिवाय माझ्या पुढ्यात उभं राहायचं नाही अजिबात. निघा. बर, 1 मिनिट, कुठेही जायची गरज नाहीये. काय झालं? डॅडी साहेब, तुमच्या माणसांकडून काही घडणार नाहीये. हे नाही पकडू शकणार आहेत सत्य आणि मंजूला. मी एक काम करते, मी माझी माणसं कामाला लावते. लवकरच ते दोघंही तुमच्या समोर उभे असतील. यांना पाठवा घरी आणि आपण पण आता निघूया घरी. चला. काय झालं डॅडी साहेब, कसला विचार करताय? चला ना घरी. त्या सत्या आणि मंजूला त्वरित पकडणं फार गरजेचं आहे. ते आपल्या घरातून रिकाम्या हाताने नाही गेले. माझ्या पुण्याची फाईली घेऊन गेले, पुरावे घेऊन गेले, तुझ्या आईला गायब केले त्यांनी. डॅडी साहेब, आत्ता सांगताय तुम्ही मला हे सगळं? हो, आधी सांगायचं ना, मी लगेच नाकाबंदी लावली असती. नको. आणि त्यांना कळलंय आर्यनचं माझं काय नातं आहे. उगीच त्यांना तुझ्यावरही संशय यायचा नको. बस झालं आता. मला ना कंटाळा आलाय हा कुत्र्या मांजराचा खेळ खेळून. आपण कायम आपले पत्ते उघडे नको पडायला म्हणून सावध राहून सगळ्या गोष्टी करत होतो, पण आता त्यांना सगळं कळलंच आहे, तर सावध राहण्यात काही अर्थच नाहीये. आता आपण हा विषय कायमचा संपवूनच टाकू. कौतुक, केवळ कौतुक. बरोबर आहे तुझा. ही मंजिरी वाघमारे आणि सत्या यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे आता. सत्य, आज खरंच लई समाधान वाटतंय बघ. कितीतरी दिवसांनी आपण असं एकत्र बसून जेवतो. हा सगळा गोंधळ संपून कधी एकदा रोज रात्री हे क्षण आपल्या वाट्याला येतील ना, त्याची वाट बघते. वाघमारे, खरं तर आता संकटांची सवय झाली आपल्याला, पण या संकटांना तोंड दिल्यानंतर हे जे असे क्षण आपल्याला अनुभवायला मिळतात ना, यातच खरं समाधान वाटतंय मला. आणि हेच क्षण संकटाशी लढण्यासाठी दुप्पट बळ देतात आपल्याला. अगदी खरे. आजवर एकमेकांसाठी लढलो.
वेळप्रसंगी आपापले जीव धोक्यात घातले एकमेकांसाठी. सध्या आज ती फाईल आणि मानिनी मॅडम सापडल्या ना, कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटतं. मला बी तसंच वाटतंय. पण वाघमारे, तुमचा ह्यो आनंद बघून ना मला अर्धी नाही पूर्ण लढाई जिंकल्यासारखं वाटतंय. काय रे? मग किती भरवलंय मला, अख्खं गाव जेवण घाललं माझ्या तोंडात. थांबा आता मी भरवतो तुम्हाला. लगेच बदला घेता तुम्ही वाघमारे, हा मग? लगेच. काय झालं बोंबलायला? भूत 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 म्हणे. बायको काय भूत दिसते होय तेव्हा? हे घरातील बायकोचा चेहरा विसरायला होतोय पार. अगं सपने तोय मला वाटलं आडोळ बिडोळ शिरली का काय घरात. शांतपणा. बायको काय हडळ दिसते होय तेव्हा? लाज वाटू दे रे, लाज वाटू दे जयद्या. अरे एवढी नक्षत्रासारखी सुंदर बायको मिळालीये, काही कदरच नाही बघ तुला. अगं माझा कदरेचा कदर असलेला गंधी मेळा. अगं आहे ग, मला कदर आहे तुझी. हा ठीक आहे ठीक आहे. मी एवढ्या रात्रीचं कुठे गेला होता पण? काय म्हणली? बैऱ्या, हे सारखं चाललंय तुझं आजकाल. मी विचारलं की कुठे गेला होता एवढ्या रात्रीचा? हा ग सपने, तुझा नवरा आता काम करतो. अगं एवढं ओझ आहे माझ्या खांद्यांवर कामाचा, असा वाकलोय मी, दिसत नाही तुला? मीटिंग वगैरे असतात माझ्या बाहेर. एवढं तर कुठे गेला होता रात्रीचा एवढा खड्डे खाण्याला? एवढ्या रात्रीची मीटिंग असतात होय तेव्हा? काहीतरी उगाच सांगू नको मला, खरं खरं सांग कुठे गेला होता रात्रीचा? ते सपने अगं काय दे